पण जर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज बिल्डिंगच्या सुरुवातीपासून पाहिल्या तर आपण बिल्डिंगचं फाउंडेशनचं एक्सकवेशन जेव्हा करतो, एक्सकवेशन केल्यानंतर आपल्या बिल्डिंगला आता आपण बेसमेंट पार्किंगला आपण जातो, त्याच्यामध्ये जेव्हा आपण जात असतो तर खालनं वॉटर सोर्स असतात, वॉटर सोर्सेस असतात, ते लोक प्रॉपर ट्रीटमेंट त्याची करत नाही. बेसमेंटला जेव्हा जातो तेव्हा त्याला प्रॉपर वॉटर प्रूफिंग ट्रीटमेंट करावी लागते. तुम्ही जर आमच्या प्रोजेक्टवरती बघाल किंवा आम्ही आमचे सेल्स टीमसुद्धा तुम्हाला ते व्हिडिओज प्रोव्हाइड करतील ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन व्हॉट वी आर युझिंग. तर ते जे SPF शीट्स वगैरे असतात ते सगळे आम्ही यूज करतो. अँड दिस इज अन एक्स्ट्रा कॉस्ट, नॉट नेसेसरी वी शुड डू इट. काही ठिकाणी वॉटर सोर्सेस आपोआप बंद पण होतात, त्यामुळे लोक पैसे वाचवायच्या चक्करमध्ये काही लोक ते यूज करत नाहीत आणि मग ते यूज नाही केलं की त्याचे इफेक्ट जे असतात आफ्टर द कन्स्ट्रक्शन, वेन द पार्किंग इज रेडी अँड द वॉटर सोर्स दॅट इज ॲक्च्युली प्रेझेंट ऑन द साईड, दॅट वेन इट कम्स अप, मग आपण त्याला ट्रीटमेंट शोधतो, मग आपण त्याला बाकी गोष्टी करायला बघतो. पण हे जर सुरुवातीपासून केलं तर ते त्याची लाईफ ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनची वाढते. हे एक रिझन म्हणू शकतो. दुसरं रिझन, द क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट वी आर युझिंग. द कॉन्क्रीट आम्ही जो यूज करतो, रेडीमिक्स कॉन्क्रीट वी परचेस फ्रॉम एनी वेंडर यू कॅन से. तर आम्ही त्यांना जे काही त्याचं मिक्स डिझाईन असतं हे प्रॉपर आमच्या डिझायनरकडनं जे आम्ही घेतो तेच डिझाईन आम्ही मेंटेन करतो. त्याच्यामध्ये आम्ही एक खास प्रकारचं ॲडमिक्सचर येतं, सिकामध्ये येतं, BSF कंपनीचं येतं, असे 2-3 ब्रँड्स आहेत त्याच्यामध्ये. तर ते जे चांगलं डिझाईनला आपलं मॅच होईल त्या डिझाईनचं कॉन्क्रीट आम्ही यूज करतो. आणि त्यामुळं वी कॅन डेफिनेटली से की बाकी डेव्हलपर्स दॅट आर वी कॅन से दॅट आर युझिंग रेग्युलर कॉन्क्रीट ऑर क्वालिटी प्रोडक्ट्स, तर त्याच्यापेक्षा आमचं कन्स्ट्रक्शन 100% लाईफ लाँग असेल, ड्युरेबल असेल, हे आम्ही खात्रीशीर सांगू शकतो.